आता आपण शीटचं डिटेलिंग बघूया. आता हा जो प्रोजेक्ट आहे त्याचा आपल्याला समजा डायमेन्शन्स वगैरे सगळे द्यायचे असेल सगळे शीट ह्याचे वॉल्सचे वगैरे, त्यासाठी आपण इथे हा शीटचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जातो. इथे राईट क्लिक करायचं, न्यू शीटवरती क्लिक करायचं. घेऊन घ्या राईट क्लिक आणि न्यू शीट. राईट क्लिक आणि न्यू शीट. पुढे न्यू शीट. त्याच्यानंतर मी इथे तुम्हाला टेम्पलेट सिलेक्ट करायची, A1, A2, A3, A4. इथे समजा लोडवरती गेलो आणि इकडनं बॅक करतो, US मेट्रिक मध्ये गेलो. US मेट्रिक मध्ये ते टायटल ब्लॉकचं ऑप्शन, US मेट्रिक त्याच्यामध्ये टायटल ब्लॉक्स. यामध्ये गेल्यानंतर इथे A2, A3, A4, A0 वगैरे टेम्पलेट लिहिलं. ज्या टेम्पलेट लागतात ते तुम्ही इथे लोड करू शकता. आता आपण मोस्टली वापरणार ती A2 वापरणार आहे किंवा A1 वापरणार आहे. इथे टेम्पलेट सिलेक्ट केली, समजा A2 सिलेक्ट केली आणि ओके करतो. ही अशी टेम्पलेट येऊन जाईल. त्यानंतर मग आता आपण फ्लोअर प्लॅन इथे बनवला होता, यावरती डबल क्लिक केला. हा समजा फ्लोअर प्लॅन. त्यामध्ये काय असणार, डायमेन्शन्स वगैरे सगळे आपल्याला द्यायचे किंवा फर्निचर वगैरे असेल याच्यामध्ये. लोड फॅमिलीमध्ये एकदम मी सध्या फर्निचर टाकून देतो. सध्या समजा इथे हा प्लेस केला. अजून काय असेल, सोफा असेल, US मेट्रिक फर्निचर सिटिंग मध्ये सोफा वगैरे जे लागणार ते लोड करायचं. त्यानंतर मग इकडनं आपण प्लेस करू शकतो. स्पेस बार दाबायचा, त्यानंतर प्लेस करायचा. आता हा झाला तुमचा फर्निचरचा वगैरे लेआउट. ओके, तुम्हाला जर डायमेन्शनचा लेआउट द्यायचा असेल तर तो काय करायचं, सेपरेट करायचा. इथे राईट क्लिक करायचं लेवल 1 वरती आणि ते डुप्लिकेट व्ह्यूचं ऑप्शन आहे, डुप्लिकेट विथ डिटेलिंग करायचं. फ्लोअर प्लॅनचा लेवल 1 जो आहे त्याला राईट क्लिक केलं, डुप्लिकेट व्ह्यू वरती क्लिक केलं. डुप्लिकेट व्ह्यू मध्ये इथे डुप्लिकेट विथ डिटेलिंगचं ऑप्शन आहे, डुप्लिकेट विथ डिटेलिंग. यावरती मी क्लिक करतो. आता हा तुमचा प्लॅन जो आहे त्याच्यामध्ये आपण फक्त डोअर विंडोज आणि जे आहे वॉल्स आहेत हे फक्त ठेवलं. इथे मी समजा DI टाईप केलं डायमेन्शनसाठी, ही लाईन आणि ही लाईन दिली, हे 10 फीट. त्याचे काय असे तुम्ही डायमेन्शन्स इथं देऊ शकता. कळलं? असं तुम्हाला डिटेलिंग करायचं. डायमेन्शनचे जे स्पेसिंग आहे ते सगळीकडे सेम असलं पाहिजे. इथे जे स्पेसिंग ठेवली तुम्ही इथपर्यंत, तेवढं स्पेसिंग इकडून इकडे ठेवायचं. प्रोफेशनल वाटलं पाहिजे काम त्याचं. हे सगळे असे डायमेन्शन्स वगैरे तुम्हाला द्यायचे. आता हे सगळं आलं लेवल 1 कॉपीमध्ये. लेवल 1 मध्ये आहे, लेवल 1 मध्ये काय आहे का नाही. इकडे तुमचं सोफाच वगैरे टाकायचं. हां, इथे पण आलं. राईट क्लिक करू, डुप्लिकेट मध्ये डुप्लिकेट होती क्लिक केलं. म्हणजे लेवल 1 कॉपी टू आला. आता याच्यामध्ये परत सेम आता इथे समजा मी DI टाईप केलं,
इथे डायमेन्शन दिले, इथे डायमेन्शन्स आहेत का? नाही आहेत. इकडे पण आले नाही इथे, त्या आधीचे जर आपले यामध्ये इथे आलेले. आता मी समजा इथे डायमेन्शन दिले, या लाईन पासून या लाईन पर्यंत 16 फीट. आता हा कुठला होता आपला? डुप्लिकेट होता. डुप्लिकेट मध्ये आले का इथे? नाही आले. हे सगळे असे वेगवेगळे लेवल्स तुम्हाला क्रिएट करायचे इकडनं. आणि त्यानंतर मग इथे आपली जी शीट आहे, शीट मध्ये तुम्ही हे ट्रॅक करू शकता. का करतो? म्हणजे आपण लेवल 1 मध्येच कमी डायमेन्शन वापरू शकतो. त्याच्यामध्ये मला तर दोन्ही वेगवेगळे ठेवायचे असेल तर त्यासाठी तो ऑप्शन, म्हणजे ते आपल्या चॉईसनुसार आहे ना. आता इथे हा जो आहे हा लेवल 1 आपण इकडे कॉपी पेस्ट करून घेतला. काय करायचं तुम्हाला? ड्रॅग करायचं. तिथे लेवल 2 समजा ड्रॅग केली, हा झाला लेवल 2, हा झाला लेवल 1. असे वेगवेगळे लेवल्स तुम्ही ड्रॅग करू शकता. आता याची स्केल आपल्याला चेंज करायला लागणार आहे. त्याच्या आतमध्ये डबल क्लिक करू. डबल क्लिक केल्यानंतर इथे बघा किती ऑप्शन्स आले. खाली जर का बघितलं तर हे सगळे ऑप्शन चालू होते तुमचे. बाहेर समजा डबल क्लिक केला तर फक्त 2च ऑप्शन्स होते. तर आतमध्ये डबल क्लिक करायचं म्हणजे तुमचा व्ह्यू ऍक्टिवेट झाला. आणि इकडनं आपण स्केल चेंज करू. इंचेस मध्ये आहे असं तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर मग सेम परत बाहेर डबल क्लिक केला, हा वाला व्ह्यू जो आहे तो इकडे ठेवून द्यायचा. सेम आतमध्ये डबल क्लिक करायचं आणि त्यानंतर परत इकडनं इश्यू जो आहे तो चेंज करायचा. तुम्हाला हे समजा नको असेल की तुम्ही हाईड करू शकता. राईट क्लिक करायचं, हाईड करून कॅटेगरी गेली की सगळं साईड होतं. बाहेर डबल क्लिक केलं, हा वाला व्ह्यू इकडे करायचा. ह्याला पण आपण किंवा डिलीट करून चालेल किंवा ऑटोकॅड मध्ये पण नंतर डिलीट करतो. काय याला आतमध्ये डबल क्लिक केलं, हा एलिव्हेशन सिलेक्ट केला, राईट क्लिक करून इथे कॅटेगरीवरती क्लिक करायचं. ठीक आहे. हे सगळे असे व्ह्यूज मी प्लेस केले. आणि त्यानंतर मग आपण इथे एक्सपोर्टमध्ये जाणार. एक्सपोर्टमध्ये कॅड फॉर्मॅटचा ऑप्शन आहे. इथे DWG फाईलमध्ये मी समजा एक्सपोर्ट करतो. नेक्स्ट. इथे समजा ही फाईल सेव्ह करतो. आता आपण ऑटोकॅड मध्ये जाऊ. ही जी फाईल आहे
यामध्ये आता एक्स्ट्रा काय असेल तर तुम्ही डिलीट वगैरे करू शकता. सगळं जेवढं आहे तेवढं तसं डिटेलिंग वगैरे होतं. त्याच्या आतमध्ये डबल क्लिक केलं की तुम्हाला कसं स्पीड परत एकदा तुम्हाला डिटेलिंग वगैरे करता येईल. समजा इकडनं फास्ट होत असेल इकडनं तुम्ही करू शकता. आपण आता सध्या इथे हा प्लॅन टाकला. परत एकदा बघा सगळं पहिल्यापासून राईट क्लिक करून न्यू शीटवरती क्लिक केलं. A1 समजा शीट घेतली. आता इथे समजा मला वेगवेगळे व्ह्यूज टाकायचे असेल इथे 3D व्ह्यूज पण तुम्ही टाकू शकता. असे व्ह्यूज वगैरे तुम्हाला टाकता येईल. सेम आतमध्ये जाऊन तुम्हाला स्केल चेंज करता येईल. आतमध्ये डबल क्लिक करायचं, खाली तिथे ऑप्शन चालू होतील 1:100 वगैरे ते तिथून चेंज करतो. त्यानंतर मग समजा तुम्हाला एलिव्हेशन टाकायचे असेल एलिव्हेशन पण तुम्हाला टाकतो. इथे हा ईस्ट एलिव्हेशन आहे, हा मी समजा ड्रॅग केला इथे प्लेस केला. नॉर्थ एलिव्हेशन, साऊथ, कळलं. तसे हे एलिव्हेशन्स मला टाकता येतील. प्लस इथे सेम मला डिटेलिंग करतो डायमेन्शन्स वगैरे. इथे सेम तुम्हाला राईट क्लिक करून इथे डुप्लिकेटचा ऑप्शन आहे, डुप्लिकेट करून तुम्ही काम करू शकता. राईट क्लिक करून न्यू शीट केलं. आपण रेंडरिंग बघितलं होतं, मटेरियल वगैरे अप्लाय केल्यानंतर रेंडर यूज समजा असतील तर ते पण तुम्ही इथे रेंडर यूज करू शकता. त्यानंतर मग समजा शेड्यूल अँड क्वांटिटीज असतील ते पण तुम्हाला याच्यात टाकता येतं. जे पटपटात एक दाखवतो मी इथं पाठवून मी मागचे झालेलं आहे ना आपलं विंडोचं शेड्यूल घेतो मी. इथे ओके केलं. विंडो नाही सिलेक्ट केलं की विंडो सिलेक्ट नाही बनवलेलं आहे. किंवा लाईटचं करून बघू. राईट क्लिक करून न्यू शेड्यूल क्वांटिटीज, लाइटिंग फिक्चर्स ग्लोबल फर्स्ट शेयर के लिए अच्छा लाइट वापरलं सॉल्टिंग
त्याची कॉस्ट वगैरे असेल माहिती ती तुम्ही इथे टाकू शकता. सगळ्याची वेगवेगळी कॉस्टिंग टाकून दिली. आता इथे सॉर्टिंग मध्ये फक्त सेपरेट आपल्याला नको ते हवं. हा समजा टेबल बनवलेला आहे, हा टेबल आपण टाकू. यावरती डबल क्लिक करतो. इथे शेड्यूल क्वांटिटीज आहेत, लाइटिंग फिक्चर ते पण आपल्याला टेबलवरती टाकतो. ते झालं शीट्स ऑप्शन. प्लस अजून समजा सेक्शन व्ह्यूज वगैरे असेल तर सेक्शन व्ह्यूज पण टाकता येईल. सेक्शन व्ह्यू कसा क्रिएट करायचा? सेक्शन व्ह्यू कसा क्रिएट करायचा? व्ह्यू मध्ये सेक्शनचं ऑप्शन, इथून मी समजा लाईन ड्रॉ केली अशी, इथे सेक्शन व्ह्यू क्रिएट झाला. सेम हा सेक्शन व्ह्यू तुम्हाला शीट वरती टाकता येईल. इथे सेक्शन व्ह्यू ड्रॅग करायचा चार्ट.